नाशिकमधल्या शिवशक्तीनगरमध्ये राहणाऱ्या श्रद्धाच्या घरी गेलो की एखाद्या आदिवासी पाड्यावर आल्यासारखं पाहायला मिळतात. त्यानंतर घरातल्या भिंती असोत, चहा आणण्यासाठीचा ट्रे असो, भांडीकुंडी किंवा आणखीन कुठल्याही वस्तू, सगळं काही वारली पेंटिंग्सनं सजलंय. विशेष म्हणजे ही सगळी पेंटिंग श्रद्धानं स्वतःच केली आहेत. श्रद्धाचे वडील चित्रकार, त्यांच्याकडूनच तिला चित्रकलेचा वारसा मिळाला. पण श्रद्धाचं वारली पेंटिंगवर विशेष प्रेम. तिनं आदिवासी पाड्यावर जाऊन आदिवासींच्या जीवनशैलीचा अभ्यास केला. वारली कलेचे पितामह म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं अशा पद्मश्री जीवा सोमशे यांच्याकडून बारकावे समजून घेतले आणि वारली पेंटिंग्स घराघरात पोहोचवली. ज्या ज्या पद्धतीने आपण ज्या कुठल्याही वस्तूवर असेल किंवा म्हणजे काय म्हणतो आपण देवाणघेवाणीचं साधन म्हणजे ही कुठली तरी वस्तू, मग पेंटिंग असेल, तुमच्या रोजच्या वापरातल्या वस्तू असतील, ह्या सगळ्या वस्तूंवरती वारली पेंटिंग करून त्या लोकांपर्यंत पोहोचवेन, जेणेकरून एक कमर्शियल ह्याला एक आस्पेक्ट येईल किंवा मग त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या पद्धतीने पोहोचू शकतील. वारली पेंटिंगची ही कला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी श्रद्धानं वारली चित्र संस्कृती नावाचं पुस्तकही लिहिलंय. या कलेला ग्लोबल स्वरूप मिळावं यासाठी तिनं वारली पेंटिंगची वेबसाईटही सुरू केली आहे. गेल्या वर्षी सलग तिनं 8 तास पेंटिंग करून वर्ल्ड रेकॉर्डही केलाय. जास्तीत जास्त ग्लोबल होण्यासाठी किंवा वारलीला ग्लोबल करण्यासाठी कला ही स्वतःच समृद्ध असते. तिला कलाकाराची कधीच गरज नसते. कला ही स्वयंभू आहे. आपल्याला कलेची गरज आहे. तिला पण मग मी एक स्वतः काय म्हणू आपण की माझं कर्तव्य समजते, जर का मी तिच्या जीवावरती जगतीये तर तिला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू कशा प्रकारे शकते. तर मग एक वर्ल्ड रेकॉर्डचा अटेम्प्ट होता की जेणेकरून माझ्या नावापुढे किंवा वारलीच्या नावापुढे मी जोडली जाईल की वारली पेंटिंग करणारी अमुक एक मुलगी, तिने वर्ल्ड रेकॉर्ड केलं वारलीचं चित्र काढून. मग ह्याच्यासाठी मला वर्ल्ड रेकॉर्ड करायचं होतं की जेणेकरून वारली जास्तीत जास्त पोहोचेल. त्याच्यामध्ये मी जवळजवळ 12 चित्र होती काढलेली. ती सगळी वारली फॉर्ममध्ये होती, पण त्याचा विषय भारतीय सण असा होता. तिने ज्या वेळेला ग्रीटिंग कार्ड करायला सुरुवात केली त्यावेळेला वाटलं की ही काहीतरी करू शकते. निदान आपल्या लाईनमध्ये जर ती येऊ शकत नाही, कारण तेवढे तिच्यात पेशन्स नव्हते, तर ह्या लाईनमध्ये ती करू शकते तर करू द्यावं म्हणून आम्ही त्याला एक पाठिंबा दिला. तर तिने हळूहळू ती पुढे तिच्यात म्हणजे बदल होत गेले आणि ती तिच्या पद्धतीने म्हणजे विषय हाताळायला लागली. वारली पेंटिंगच्या या कलेला मोठ्या प्रमाणात व्यावसायिक रूप देण्याचा तिचा प्रयत्न आहे. तसंच वारली पेंटिंगचं प्रदर्शन भरवून आदिवासी पाड्यावरची ही कला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याची तिची इच्छा आहे. मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.